शिवछत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ असं म्हणत 2014 साली भारतीय जनता पक्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलं. तेव्हापासून आजपर्यंत या देशामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचंच सरकार आहे. पण याच भाजपच्या सरकारमध्ये भाजपच्याच प्रशासनाने मामलेदार कचेरीतील शिवछत्रपतींचा पुतळा रातोरात गुपचूपपणे हटवला. या घटनेचा तीव्र निषेध पुण्यातील शिवप्रेमींनी केला आणि ह्या निषेधापुढं, ह्या विरोधापुढं, शिवप्रेमींच्या या रेट्यापुढं भाजपच्या प्रशासनाला झुकावं लागलं आणि शिवछत्रपतींचा पुतळा पुन्हा एकदा मामलेदार कचेरीमध्ये विराजमान होत आहे. पण प्रश्न हा आहे की जर शिवप्रेमींनी हा विरोध केला नसता, शिवप्रेमींनी हा उठाव केला नसता, तर शिवछत्रपतींचा पुतळा पुन्हा त्या ठिकाणी विराजमान झाला असता का? तर निश्चितपणे नाही. आणि सगळ्यात महत्वाची अधोरेखित करण्याची गोष्ट म्हणजे या संपूर्ण आंदोलनामध्ये भाजपचा किंवा भाजप प्रणित ज्या संघटना आहेत त्या संघटनेचा एकही कार्यकर्ता त्या ठिकाणी नव्हता. शिवप्रेमींनी हा पुतळा उभा केला. शिवप्रेमींनी भाजपच्या प्रशासनाला झुकवलं आणि पुन्हा एकदा शिवछत्रपतींचा पुतळा मामलेदार कचेरीमध्ये विराजमान झाला. आता महाराष्ट्रातील जनतेने, मराठी माणसांनी आणि प्रत्येक शिवप्रेमींनी एकच लक्षात ठेवा, भाजपला छत्रपती शिवाजी महाराज नको आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा विरोध करणं हेच भारतीय जनता पक्षाचे ध्येय आहे. यातून अधोरेखित होतं. जय महाराष्ट्र.